हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. गेस्ट करा बरं, आम्ही कुठे चाललो आहे संडेलाच फिरायला. आम्ही चाललो आहे दिल्ली चांदणी चौकला. सकाळी लवकर कामं वगैरे झाले, सकाळी आवरून वगैरे घेतलं, पण सकाळी ब्लॉग नव्हता घेता आला मला, त्याच्यामुळे मी जातानीच ब्लॉग घेतला सरळ. सीडी वगैरे खाली उतरले. नंतर मग आम्ही मेट्रो स्टेशनला गेलो. मेट्रो गेलो. तिथनं तिकीट वगैरे काढली छान. मूड म्हणजे अचानक मूड झाला होता आमचं बाहेर जायचं, आणि आम्ही तर जात नाही म्हणा, पण संडे सुट्टीत म्हणून गेला. मग काउंटरला तिकीट काढली ऑनलाईन चांदणी चौकची. ऑनलाईन काढावं लागतं, त्याला UPI करावं लागतं. तुम्हाला सांगते, जर तुम्ही कधी बाय चान्स जर कधी आलात तर त्यांच्याकडे कार्ड आहे, तर माझीच एक काढायची होती. नंतर तिकीट काढली खूप भारी, बट खालून येतच नव्हती, अडकली होती, आणि येताना पण थोडी कट झाली, म्हणजे थोडी वाढली. 1 मिनिट झाला जस्ट स्टेशनला उतरलं लिफ्टमधनं, तेवढ्यात मेट्रो आली होती. मेट्रोमध्ये बसलो आहे, आणि मग मेट्रोमधून घेणार होतो ब्लॉक, बट खूप गर्दी होती, घेता पण नाही आला. मग डायरेक्ट आम्ही चांदणी चौकच्या स्टेशनवर घेतला. नंतर मग आम्ही मार्केटला गेलो डायरेक्ट. विचार होता की मधनं कुठं नाश्ता वगैरे करावं, माझा फास्ट होता म्हणून मी नाही केला. आणि हे बाहेरचं अजिबात खात नाही, जंक फूड वगैरे नाही खात, तर माझा फास्ट होता. आम्ही मार्केटच बघितलं, सूट वगैरे खूप भारी भारी होते, छान मस्त फूटवेअर वगैरे भारी, व्हेरायटी पण खूप मस्त होती. चांदणी चौक म्हणजे कसं माहिती आहे का, होलसेल मार्केट आहे, आणि तिथं खूप स्वस्त सामान मिळतं, आणि गर्दी पण खूप असते. हे मार्केट बघताय ना, हे फक्त याच्या बाहेरचं आहे, मेट्रो स्टेशनच्या पूर्ण मार्केटचं बाजू समोर खूप मोठं आहे मेन चौकातलं. चला मी दाखवते. मग आम्ही मेन मार्केटला गेलो, म्हणजे लेहंग्याच्या सेक्शनमध्ये लेहंगे वगैरे बघितले, तिथं भारी भारी होते. नंतर मग चौकामध्ये गेलो, तिथनं आम्हाला मेन मार्केटला जायचं होतं. मग तिथं मेन मार्केटला गेलो, बसतो, एन्जॉय केला थोडा भारी, शॉपिंग वगैरे केली, थोडं बघितलं. रोडाने पण खूप ट्रॅफिक वगैरे होते. तिथं मला काही समजलंच नाही कोणतं शॉर्ट जेवढं आलं तेवढं घेतलं मी तुमच्यासाठी. सांगा मला कसं झालं आहे. नंतर मग आम्ही तर बुक्स वगैरे बघितले, आणि थोडे 2 बुक्स घेतले, साईडला मी दाखवते. नंतर ट्रॅफिक एवढी झाली होती खूप, पण वरतून एवढं ऊन तापत होतं ना, सांगता पण येतं एवढं ऊन खूप तापत वरून. मार्केटमध्ये पण गर्दी जास्त, दुकान नव्हते ओपन, संडेला ऑफ असतात, नव्हतं माहीत आम्हाला. आणि आम्हाला संडेला सुट्टी असते त्यांच्या ऑफिसला, एनी टाईम ऑनच असतं ऑफिस, जावंच लागतं, ड्युटी ऑन असते त्यांची. नेकलेस वगैरे भारी, ज्वेलरी वगैरे खूप भारी होती. नंतर बुक्स वगैरे घेतले, मी 2 बुक्स वगैरे घेतली. नंतर आम्ही चाललो होतो लाल किल्ल्याला, पण आम्ही हे प्लॅन केला की गुरुद्वारा जाऊ, तर आम्ही गुरुद्वाराला आलो. मग गुरुद्वाराला आतून नव्हतं जाऊ देत, बाहेरूनच, म्हणजे आतून शूट नव्हतं काढू देत ते, आतून व्हिडिओ वगैरे नव्हते, फोटो वगैरे नव्हतं अलाउड होता, तर बाहेरूनच काढलं आहे. आतून दर्शन वगैरे घेऊन आलो, मग बाहेरूनच काढलं आहे. आणि गुरुद्वार पण खूप मोठं आहे, आतून तो खूप मोठं, म्हणजे खूप सांगतो, म्हणजे मला सांगता येते एवढं मोठं. जर तुम्ही आले बाय चान्स नक्की जा गुरुद्वारला, भारी गुरुद्वार आहे. तर जेवण वगैरे सर्व होतं, बट माझा फास्ट होता, त्याच्यामुळं मी नाही खाल्लं, यांनी पण नाही खाल्लं. मग गुरुद्वारा साहिब दिल्ली. नंतर मग काय त्या साईडला गेलो, थोडं मार्केटला, थोडं त्या साईडला जास्त मोठे मोठे दुकान होते, तर हेवी सामान होतं, जास्त भारी होतं, पर्स वगैरे काय होतं ते घेतलं वगैरे त्या साईडला बॅग्सला जाऊन. नंतर मग थोड्या वेळ तिथं थांबलो, खूप ऊन नव्हतं त्याच्यामुळे मग समोर नव्हतं गेलो, थांबलो थोड्या वेळ, पर्स वगैरे बघितल्या, व्हेरायटी खूप भारी भारी दाखवत होते, म्हणजे खूप लहान मुलांच्या तर एवढ्या भारी होत्या ना, खूपच. मग लाल किल्ला बघायला गेलो आम्ही, लाल किल्ला बघितला, लाल किल्ला थोडं शॉर्ट पण काढला आहे, खूप भारी होतं लाल किल्ला, बघा मी तुम्हाला दाखवते. आणि गर्दी पण खूप होती. नाईटच्या वेळेस तिथं लाईटिंग शो असतो. नाईटला लाईटिंग शो म्हणजे कसं, पुरे लाईटं लागतात, तिरंगाची लाईटं लागतात, पुरं रोड ट्रॅफिक ऑफ केलं असतं, म्हणजे ट्रॅफिक नसती, सर्व रोड ब्लॉक केले असतात. आता रोड ब्लॉक नाही, आता रोड एक्सचेंज करून जावं लागतं. इथं रोड नाईटला रोड ब्लॉक करतात, म्हणजे लाईट बाहेर असतं. पण आमचं यांची मंडेला ड्युटी होती, सकाळी जावं लागतं ना 8ला, त्याच्यामुळे आम्हाला लवकर, आणि तरी पण आम्ही 5:30-6ला घरी पोचलो.
भारी आहे लाल किल्ला बघा. सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला. आणि माझं काही चुकलं असेल बोलताना वगैरे काय तर मला कमेंट करा. सांगा की ताई तुमचं हे चुकलं आहे ते चुकलं आहे. आणि माझ्याविषयी जर तुम्हाला जाणून घेत असेल तर प्लीज कमेंट करा की मी दिल्लीला कशी गेली का गेली मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सर्व सांगते. नंतर आम्ही निघालो मग म्हणजे घरी जायला म्हणजे बालमला आम्ही आलतो चांदणी चौक न्यू दिल्लीला. तर मेट्रो तिकीट वगैरे काढले. मग त्या साईडला इंटरपास करून गेलो. नंतर मेट्रोमध्ये बसलो मग गेलो घरी. सांगा कसं वाटलं तुम्हाला. चला बाय, टेक केअर. सांगा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.